भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून नमस्कार. स्वागत करते. आपण नक्षत्र जाणून घेतोय आणि नक्षत्रांच्या अनुषंगाने लक्षात येतंय की एकच रास पण त्याला विविध रंग येऊ शकतात या नक्षत्रांमुळे. असं करत आपण मिथुन या राशीपर्यंत पोहोचलोत आणि मिथुन राशीत असलेली 3 नक्षत्र आर्द्रा, पुनर्वसू आणि आधीचं मृग या तिन्ही नक्षत्रांचा अभ्यास आपण आज करूया. सुरुवात करूया तुमच्याच प्रश्नांनी. शरदजी, मृग नक्षत्र हे वृषभ पासून येतं मिथुन पर्यंत, ज्याचे 3 तारेत, बरोबर ना? मग ते मिथुन मध्ये मिश्किली अंट वगैरे तुम्ही सांगितलंच, पण तरी सुद्धा एक आता आपण गेल्या वेळी ना हे संबंध चरण कुठे संपतो वगैरे वगैरे, आता चरणाला आपण एवढं महत्त्व नको देऊया, कारण चरणावर भविष्य अवलंबून नाही आहे. फक्त विभागणी कशी झाली समजण्यापुरते तू चरण घे. मृग नक्षत्र हे वृषभ राशीच्या 23°20 कलेला सुरू होतं. आता मी त्याला आणखी एक आज मजा सांगतो. आपल्या जुन्या लोकांनी ना वेगळ्या तऱ्हेने ह्याच्यावर विचार केला आहे. मला त्यांचे काही शब्द खूप आवडतात. आता असं एक जुना ग्रंथ माझ्याकडे आहे ज्याच्यामध्ये ही वर्णनं जी दिली आहेत ना, ही वर्णनं त्या काळाला अनुसरून सुद्धा किती सुंदर आहेत बघ. त्याने मृगाच्या बाबतीत काय म्हटलंय, चपळ. हे मृग चपळ ह्याच्यावर पण मी एकदा बोललो होतो की हरिण कसं चपळ असतं, तर वृषभ राशीतल्या ह्या 23-20ला हे चालू होतं. म्हणजे वृषभेचे रंग घेऊन ते बाहेर पडलंय आणि मिथुनेच्या हुशार ह्या राशीमध्ये पुन्हा उरलेला अर्धा भाग त्याचा आहे. ह्या विभागीय नक्षत्रांना जी इकडे अर्धी आहेत तिकडे अर्धी आहेत, यांना दोन्ही राशीचा फळ मिळतं. म्हणजे ह्या मृगामध्ये त्याने जो इथे शब्द वापरला आहे की चपळ आहे, कामातूर हा वृषभेचा शब्द आहे. आता ही विशेषतः जुने ग्रंथ मी का महत्त्व त्याला देतो, त्या काळी नक्षत्र त्याच्यानंतर ॲस्ट्रॉनॉमीचा एक फार मोठा वापर करायचा आहे. आता प्रेडिक्शन पार्टमध्ये 100% प्रेडिक्शनच असतात. गणिती भागात सगळं प्रेडिक्शन जुन्या ग्रंथातून होतं. मला चटकन आज वाटला रेफरन्स आपण घेऊया. आणि त्यांनी पुढे काय म्हटले, लबाड पण म्हटलं आहे. हे केवळ एक तऱ्हेचं त्यांचं बौद्धिक चातुर्य दाखवण्यासाठी. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की हे कामातूर नक्षत्र बुद्धिवान पण आहे, तसं हुशार पण आहे आणि रोमॅन्टिक पण आहे. मग आता मृग नक्षत्राचा मुलगा किंवा मुलगी लग्नाला उभं राहिल्यानंतर जोडीदार किती हुशार पाहिजे, जोडीदार केवढा स्मार्ट पाहिजे तर त्यांचं जमेल. या दृष्टीने विचार करता वृषभेची रसिकता, मिथुनेची हुशारी, स्मार्टपणा सगळं आहे, तरतरीतपणा तोही आहे. पण ही कामात ऊर्जा म्हटलं तिथे जरा सांभाळायला पाहिजे. मिथुन ही बोलणारी राशी आहे. बोलणाऱ्या राशीची व्यक्ती कामातूर असते, तर बोलण्याच्या प्रभावाने भिन्नलिंगी व्यक्तीला आकर्षित करणारा भाग येऊ शकतो. हा बारका म्हणजे एक तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो मी, असं होईलच असं नाही, पण तुम्ही सगळं घेऊन प्रेडिक्शन देताना तर ते परफेक्ट येतं. त्याचप्रमाणे त्याने काय म्हटलं आहे की आवड, याला बोलण्याची आवड आहे. आणि पशुपक्ष्यांच्या म्हणजे हे जे सर्पमित्र अमुक तमुक ह्या लोकांना पण हे आवडेल. पशूंना आपलं मित्र करून घेणाऱ्या लोकांमध्ये मृग नक्षत्र मिळतं. केवढे बारकावे जुन्या लोकांनी शोधलेत पहा. ते मला आता अलीकडे कसं पडतं, तर कन्सल्टंट ॲस्ट्रॉलॉजर्समुळे अनेक लोक येत होते माझ्याकडे. आता ते करत नाही मी वेळ नसल्यामुळे, पण त्याचा हा फायदा मला मिळाला. मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला पशूंची आवड कशाची, तर जंगलामध्ये हे स्वतःचं एक जीवन जगणारे पशु पक्षी सर्प अमुक तमुक यांचा आम्हाला अभ्यास करायला पण आवडतो. आणि म्हणून हे कळकळीने जेव्हा सांगतात सापाला मारू नका तुम्ही, ते आपल्या उपयोगाचे आहेत वगैरे, इथे त्यांची रसिकता आणि त्यांची बुद्धिमत्ता दोन्हीचा तुला अनुभव येईल. म्हणजे ही राशी मिथून उरलेल्या मृग नक्षत्राने सुरुवात होते. ते वृषभेची रसिकता घेऊन आले आणि इथे बुद्धिमत्तेचं चातुर्य आहे. 2 राशींची शेड्स तुमच्या भाषेत एकत्र केल्यावर काय मजा येते. बहुतेक विभागीय नक्षत्रामध्ये 2-2 राशीचा अनुभव येतो छान. आणि त्याच्या पुढे सुरू होतं आर्द्रा. आर्द्रा 10 अंशाला सुरू होतं. 10 अधिक 13 20 म्हणजे 23-20ला ते संपतं. या आर्द्रामध्ये तारे किती आहेत, आर्द्रामध्ये एक तारा फक्त आहे. पण मिथुनेतलं हे जरा उग्र नक्षत्र आहे.
त्याची वर्णन त्या लोकांनी कसं केले बघा आर्द्राची. त्यांनी असं म्हटलंय की हे गर्विष्ठ आहे. गर्विष्ठ म्हणजे इगोइस्टिक. आणि त्याच्या पुढे त्याने असं म्हटलंय की बुद्धिमत्ता कमी. वस्तुतः मिथुनेतलं हे बुद्धिमत्तेचं, पण बऱ्याच लोकांना हा असा आरामात काही गोष्टी मिळवण्याचा पण एक भाग असतो स्वभावाचा, तो त्या आर्द्रामध्ये असल्यामुळे त्याने पुढे म्हटलंय त्याच्यामध्ये की हे हिंसक आहे आणि स्वभावात कठोरपणा असणार आहे. हा परफेक्ट अनुभव येतो ज्यांचा आर्द्रा नक्षत्रात मंगळ आहे, इव्हन चंद्र आहे बुद्धिमत्ता, आणि आर्द्रा नक्षत्रात बुध असताना आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग दुसऱ्याला फसवण्यासाठी करणं हे घडू शकतं. तुम्ही प्रत्येक ग्रह त्यात फिरवून बघा की मंगळ असेल आणि आर्द्रा नक्षत्र असेल तर कधी कधी एखाद्याला बळजबरी करून फसवणे, त्याला फोर्स करणे पैसे द्यायला वगैरे. मी तर म्हणेन आधुनिक भाषेमध्ये खंडणी हा पण शब्द येतो. त्याच्यात जो ग्रह आहे त्याचा स्वभाव आणि नक्षत्र एकत्र करायचं. आणि त्याच्यात आणखी एक तीक्ष्ण बुद्धी हा मला महत्त्वाचा शब्द वाटतो. बुद्धिमत्ता आहे पण इथून तीक्ष्णपणा आहे ही बॉक्स एवढी 10 ते 23-20. आता तीक्ष्ण बुद्धी म्हणजे काय? अतिशय बारीक ऑब्झर्वेशन. पण तुम्ही बारीक ऑब्झर्वेशन सायन्ससाठी करा, टेक्नॉलॉजीसाठी करा. हे बारीक ऑब्झर्व करण्याचे हे वीक पॉईंट्स आहेत काय, हे असं आहे तसं. बरं आपला काय फायदा होईल बघूया. असं एक आर्द्रामध्ये एक कठोरपणा पण आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. सर्रास मिथुन राशी म्हणजे स्मार्ट बुद्धिमान वगैरे असतं, ते पण मजेसाठी ठीक आहे. पण आर्द्रामध्ये चाणाक्षपणा, दुसऱ्याला फसवण्यासाठी जो ग्रह त्यात असेल तसं फळ द्यायचं. पण तुमचं नक्षत्र आर्द्रा म्हणजे काय? त्यात चंद्र. तू तुझ्या पाहण्यात तुझ्या वयाच्या किंवा बरोबरीची जी मंडळी इतर ओळख नातेवाईक वगैरे असतील त्यात आर्द्रावाले शोध किंवा त्यांची माहिती काय मिळते. मग काही लोक सांगतील जबरदस्त माणूस आहे सांभाळून, असंही कधी कधी बोललं जातं. या आर्द्रामध्ये राहू आला तर मग फारच भयानक परिस्थिती होईल. राहू, हर्षल, केतू पापग्रह. शनी कदाचित तेवढं शनीमध्ये मंदपणा असल्यामुळे तेवढं करणार नाही. आर्द्रा नक्षत्रात शनी असलेले लोक प्रचंड राजकारणी असतात. राजकारणाला जो थंड डोकं आणि बरोबर प्रत्येकाचे वीक पॉईंट्स माहिती असणं हे फार आवश्यक असतं. आर्द्रात शनी असणारे लोक अतिशय खोल राजकारण जाणणारे. राजनीती नाही, राजनीती रवी चांबलाखाली येते, हे राजकारण आहे. पण तुम्ही कुठलाही ग्रह घ्या, आर्द्रामध्ये मी म्हणेन मंगळ, हर्षल 2 फारच वाईट, कारण त्यांचे मुळात कठोर स्वभाव आणि हे नक्षत्र कठोर आहे. असं तुम्ही वर्णनं त्या नक्षत्रांची जर नीट अभ्यासली, ग्रहांचे स्वभाव त्याला जोडले तर परफेक्ट फळ मिळतं. मग मृग नक्षत्रामध्ये आपण मंगळ आणला तर ते वृषभेचे जे कामातुरपणा घेऊन आलेलं नक्षत्र आहे ते रसिकपणाचं जरा पुढे जाऊन रूपांतर होणं व्यभिचारामध्ये, त्याला तर तो मंगळ फारच दाहकपणा आणेल ना. अतिशय लवकर कामातूर होऊन अतिप्रसंग बळजबरी करणाऱ्या व्यक्ती, मग तिथे हर्षल आहे का, मंगळ आहे का, राहू आहे का, कोण आहे ते बघून त्याप्रमाणे ठरवायचं. पण त्याच मृगामध्ये शनी आला तर मृगाचा हा वाईट स्वभाव कंट्रोलमध्ये राहील. आता पुढे पुनर्वसू हे नक्षत्र आहे जे 4 ताऱ्यांचं बनलेलं आहे, तर काय ते फळ देतं? आता 4 तारे का 100 तारे, पहिला चरण का चौथा चरण, ह्याला प्रेडिक्शनमध्ये 0 किंमत आहे. थोडा अंदाज येतो. जसं धनुच्या मूळ नक्षत्र जेव्हा आपण बघू त्यावेळेला मूळमध्ये 11 तारे असे तेजस्वी आहेत, आग ओकणारे आहेत, त्यामुळे मूळची शांतीबेन त्या भाग पुढे बघू. पण हे पुनर्वसू नक्षत्र ढुड्डाचार्य बुजुर्ग लोक काय म्हणतात त्याबद्दल बघा. त्याने असं लिहिलंय, शांत आहे, शांत सुखी. नुसता शांतपणा असून उपयोग नाही, बावळटपणा पण होतो तो. शांत सुखी सुशील. हा सुशील मधला शी दीर्घ आहे. न्यायमूर्ती रानड्यांच्या पत्नीला एकदा काय पत्र त्यांनी उत्तर दिलं, आपली सुशीला शिरस्व काढलं. तर ते म्हणाले, तू चांगल्या शिलाची म्हणून मी लग्न केलं आणि तू चांगली शिळा निघालीस. एका रस्त्यात दीर्घ थोडा फरक पडतोय. सुशील आहे, शीलवान आहे, बुद्धिमान आहे, रोगी आणि विद्याभ्यासंग, हे मात्र पटण्यासारखं आहे. पुनर्वसू नक्षत्रातले लोक बुद्धिवान,
म्हणजे बुद्धीसुद्धा केव्हा येते पहा, तुम्हाला औत्सुक्य असेल तर. हे रिसर्च झाले कसे, फळ खाली खाली का पडतं ह्याच्यावर सुद्धा न्यूटननी बुद्धी आहे म्हणून तर अभ्यास केला ना तो. त्यामुळे एका मुलाला ज्या वडील म्हणाले, बघ त्या न्यूटन एवढ्या लहान वयात केवढे शोध लावले, तो म्हणला त्याला बागेत जायला परवानगी होती, तुम्ही वर्गातच ठेवता. या पुनर्वसूमध्ये हा बुद्धीचा भाग खूप आहे. हा अभ्यासू अर्थाने एकमेकाच्या फिरक्या घ्यायला बुद्धी लागते, हजरजबाबीपणे उत्तर द्यायला बुद्धी लागते, पण हा अभ्यासू बुद्धीचा भाग आहे. तुला मिथुनेमध्ये पुनर्वसू नक्षत्रात बुध दिसला, एक्स्ट्रॉर्डिनरी इंटेलिजंट माणूस असं ओळख. जर कोयोग नसतील तर कुयोग ते आहेच. ते पुनर्वसू नक्षत्रात बुध प्रचंड बुद्धी देईल, पण काय बाबा तुझ्यावर कोणाची दृष्टी नाही ना. मग फ्लॅट प्रचंड सुंदर आहे, माहिती किती काढतात, लोन आहे का, फेडलंय का, दुसरे कोण आहेत का, बहीण भाऊ आहेत का, ते सगळं बघून मग फ्लॅट खरेदी करतो. तसा थोडा प्रकार आहे पुनर्वसूमध्ये. आणखी त्यांनी थोडेसे शब्द वापरले, कला कौशल्य संपन्न, लोकसेवा करणारा म्हटलंय, सोशल वर्कची आवड असणारा, ईश्वर भक्त. आणि पुनर्वसूचं आणखी एक वैशिष्ट्य, गानकला प्रिय, गाण्याच्या कलेची आवड असणारा. त्यामुळे पुनर्वसू हे कलासक्त, म्हणजे मिथुनेला शोभा आणणारी बुद्धी, संशोधनात्मक असं त्याच्यामध्ये असल्यामुळे मिथुन आणि पुनर्वसूमध्ये तुला बुध चांगली फळं देईल, शनी आपला चंद्र देईल, नेपच्यून देईल, पण मंगळ, शनी, हर्षल, राहू, केतू, मंगळ, शनी, हर्ष, राहू, केतू हे मात्र शुभ आहेत ना ते ग्रह. म्हणून सीतादेवींच्या त्या स्वयंवराच्या वेळी सुकुमार असे रामप्रभू शोभले, पण रावणासारखे दांडगट पण आले होते, मोठमोठे इतर सुद्धा असे राजे महाराजे मिशीवाले पेदार. पण पुनर्वसू म्हणजे सीता असेल तर तिथे चंद्र, बुध, नेपच्यून म्हणजे रामप्रभू. मंगळ, हर्षल वगैरे सगळे पेदारवाले जे पण जिंकायला आले होते, तसं होईल थोडंसं ते. मग मला आता सांगा की मिथुनची ओळख ही नेहमी आर्द्रावरनं का देतात? कारण त्या मिथुनेच्या बुद्धीचं जे वैशिष्ट्य आहे ते कधी कधी निगेटिव्ह बाजू जास्त प्रखरपणे दिसतं. ही पुनर्वसूची बुद्धी संशोधन, लिखाण करणं, आपापल्या खोलीत बसून शांतपणे अभ्यास करणं असेल, पण हे प्रचंड बुद्धिमत्ता, राजकारण, एक बोलायचं दुसरंच करायचं, कोणाला पत्ता लागत नाही मनात काय चाललंय, अशी नावाजलेली माणसं जेव्हा तुला दिसतात, लोक म्हणतात राजकारण पटू आहे, कुशल राजकारणी आहे, म्हणून आर्द्रा हे ओळखलं जातं. म्हणजे काय, ती माणसं निगेटिव्ह गाणे कर्तबगारी गाजवतात बुधाची, आणि हे अभ्यासवृत्तीचे, गायनप्रिय, कलासक्त आहेत. आणि मृगामध्ये तर काय तेच सगळं रसिकपणाचा बौद्धिक दुरुपयोग असं ते फळ, ते पहिलं मृग आपण पाहिलं. तर पुनर्वसूमध्ये डिसेन्सी आहे. पुनर्वसू इंडिव्हिज्युअल मैत्रीला, प्रेमाला अतिशय चांगलं आहे, आणि आर्द्रा हे सामुदायिक राजकारणाला फार चांगलं आहे. कारण त्या बुद्धिमत्तेमध्ये एका वेळी किती विचार करायचा ना, कुठल्या, आता विचार कर, एखाद्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांबाई आहेत, इतके लोक त्यांना देणार स्टेटचे भेटायला येतात, कोणाला कुठं बघे, ह्याला मुख्यमंत्री निमणूक करावी, ह्याला अमुक, किती डोकं चालवायला लागत असेल, किती लोकांचा सल्लामसलत करायला लागत असेल, आणि मग ह्या मनुष्याला मुख्यमंत्री नेमू नये अशी जनतेची इच्छा आहे, पण ह्यालाच नेमलं जाईल कारण आपल्या पक्षाला याचे फायदे आहेत. हे एवढं पुनर्वसूत नाही आहे ते आर्द्रामध्ये. आर्द्रा निगेटिव्ह बुद्धिमत्तेची निगेटिव्ह प्रखर बाजू दाखवेल. पुनर्वसूमध्ये वैयक्तिक पातळीवर डिसेंट संबंध राहतील. तुला कोणी मित्र भेटले, मैत्रिणी भेटल्या पुनर्वसूच्या, तर तू आठवण काढशील की शरदजींनी सांगितलं होतं, बरोबर तसाच आहे हा. ते शोधायला लागेल तुला आता. आता हे पुनर्वसू शरदजी कर्केत जाते पुढे, त्याचा चौथा चरण हा कर्केत पण जातो. आता तुझ्या एक लक्षात आलं का की पूर्ण राशीचं आपण जे वर्णन केलं, मिथुन, मिस्केल, मिथुन म्हणजे स्मार्ट, थरथरीत, बोलकी, असे संबंध एक जनरल आपण वर्णन करून टाकलं. मग मराठी माणसं खूप असे असं नाही आहे. मराठीमध्ये किर्लोस्कर आहेत, गरवारे आहेत, गुजराती म्हणजे धंदेवाईकच नाही, त्यांच्यामध्ये नोकरी करणारे लोक आहेत. तसं तुला थोडंशी स्पष्टता जाणवली का, एकच राशी असून
हे वेगळं, हे निगेटिव्ह बुद्धीचं वेगळं आणि डिसेंट बुद्धिमत्तेचं वेगळं. त्यातले बारीक बारीक रंग तुला आता कळायला लागले. म्हणून नक्षत्र पाहिली नाही तर रिडिंग किती चुकेला कळेल ना. हो. मी नुसतं मिथुनेत बुध म्हटलं तू नाही रिडिंग देऊ शकणार, पण मिथुनेत पुनर्वसू का फारच स्मार्ट, अतिशय सावळा, तर बोलायला इतका गोड असा माणूस, हे लगेच लक्षात येईल. आणि इथे कसं येईल, स्मार्ट आहे, पक्का स्मार्ट आहे, लगेच वर्णन बदल, बुद्धी तीच. हेच नक्षत्र कर्केत कंटिन्यू झाले 3°20 कलेपर्यंत आणि शेवटचं चरण आहे, चरणाला काही महत्व नाही. आता पुनर्वसू बुद्धिमत्तेची कास सोडून हळवेपणाकडे शिरले. म्हणून कर्क राशीमध्ये बुद्धिवान लेखक, बुद्धिवान वक्ते, बुद्धिवान ॲक्टर, पण हे प्रेझेंटेशन करणारे, ट्रॅजेडी, भावनाचा सगळा उद्रेक जो आहे. तर कितीतरी वेळा आपण अशा सिरियल बघत असतो, ती बाई रडते पण आणि बोलते पण. आपल्याला असं माहिती आहे, रडू आलं तर बोलता येत नाही आपल्याला, हुंके येतात पण बोलता येत नाही, आणि ते फ्लुएंट बोलतात. जराही शिरत नाही ते आपल्या, आपण आपलं चहा पीत पीत हसत खेळत ते बघतो, ती मरते तिकडे रडून रडून, आपण हसतोय. मला सांगा, आर्द्रा या नक्षत्रासाठी मिथुन राशीमध्ये तुम्ही एक निगेटिव्ह विचारसरणी दाखवली किंवा हुशारीचाच पण वेगळा वापर, पण मग तिथे राहू आणि केतू असे ग्रह जेव्हा येतात. राहू हा तर मुळातच पापग्रह आहे. त्या आर्द्रा नक्षत्रातल्या तीक्ष्ण राजकारणी बुद्धीला, ती व्यक्ती बुद्धिवान नाही असं मी म्हणत नाही, पण लोकांच्या हिताचा विचार करणारा पुनर्वसू आणि एक्स्ट्रॅक्ट करणारा आर्द्रा. तर राहू सारखा कठोर ग्रह आर्द्रामध्ये आल्यानंतर पठाण जशी वसुली करताना काहीही दयामाया दाखवत नाही, तसं कधी कधी एक्स्ट्रॅक्ट करणं होईल. आपण उदाहरण घेऊ. आर्द्रा नक्षत्रात बुध असलेला प्रियकर आहे आणि काही कारणास्तव त्याच्या प्रेयसीचे भांडण झालं किंवा लग्न होऊ शकत नाही किंवा तिने नकार दिला किंवा तिला तो ब्लॅकमेल करतोय. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याला ब्लॅकमेल करायचं असं, हे इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आर्द्रामधला राहू करू शकतो. कारण तो मातंग जातीचे दोन्ही, दुष्टक्रिया म्हणून दुष्टक्रिया करणार. आणि मग ती रडते, ती पाया पडते, नाही मी तुला एक्स्ट्रॅक्ट करणार, नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही. हे सगळे डायलॉग आर्द्राचे आहेत. पुनर्वसू पार्ट एज फ्रेंड्स, नाही जमत आपण चल, पण वाईट वाटून घेऊ नको, माझी मैत्री कायम राहील तुझ्याबरोबर. ही पुन्हा बुद्धीचं आहे, डिसेन्सी. आता इथून पुढे राशीच्या उल्लेखाऐवजी लोक नक्षत्राचा उल्लेख कराय, तू असलेच्या वाला रे, तू असंच वागणार, असं होईल. बरोबर. आता मृग नक्षत्र, आर्द्रा नक्षत्र आणि पुनर्वसू यांच्या 3, 1 आणि 4 या आकड्यांचा काहीच फरक पडत नाही, पण तरी सुद्धा एक माहिती असणं सगळ्यात आवश्यक असू शकते. तेवढी त्यांची व्याप्ती असते आणि तसा त्यांच्या आकारावर पण परिणाम. आपण ह्याच्यात बोलत नाही, पण ताऱ्यांची अमुक प्रतीचा तारा, तर ते प्रत म्हणजे ते सुद्धा जे मी मूळचा वारंवार उल्लेख करतोय त्यावर बोलताना मी सांगेन की फार प्रखर, तेजस्वी आणि म्हटलं तर एकदम दाहक अशी फळं आहेत त्याची. पुनर्वसूचे तारे खूप सौम्य आहेत. मासे हे सौम्य पुनर्वसू ओंजळीत घेऊन आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.